लाडकी बहीण योजना 300 रुपयेपैकी 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले. राहिलेले 1500 रुपये कोणत्या कारणाने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. राहिलेले 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. तर गेल्या काही दिवसामध्ये अशा बातम्या येत होत्या की डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे हप्ते मकर संक्रांतीच्या पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर निवडणूक आयोगाने महायुती सरकारला दणका दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता देण्यास निवडणूक आयोगाने आता मज्जाव केलेला आहे, म्हणजे बंदी घातलेली आहे. जानेवारी 2026 या महिन्याचा 1500 रुपयांचा आगाऊ हप्ता मकर संक्रांतीपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची योजना होती. महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा 24 तास अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आगाऊ हप्ता लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा महायुती सरकारचा मनसुबा राज्य निवडणूक आयोगाने उधळून लावला आहे. निवडणूक आयोगाने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून अहवाल मागवला होता. मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात लाडकी बहीण योजना ही संजय गांधी निराधार योजनेसारखी सातत्याने सुरू असलेली योजना असल्याने नमूद करत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर जानेवारी महिन्याची अशी आगाऊ रक्कम जमा करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केलेली आहे. मात्र ही चालू योजना असल्याने डिसेंबर 2025 या महिन्याचा हप्ता देण्यास आयोगाने परवानगी दिलेली आहे. तर 3000 रुपये येणार होते, परंतु निवडणूक आयोगाने आगाऊ रक्कम देण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे फक्त 1500 रुपये आता आचारसंहितेमध्ये एकदम 2 हप्ते सरकार देऊ शकत नाही. त्यामुळे फक्त आता 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे येत्या 2-3 दिवसामध्ये फक्त 1500 रुपये येणार आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 16 तारखेनंतर राहिलेले 1500 रुपये येतील, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे.